नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील शेतकरी मित्रांनो, कांद्याचे भाव पडणार का, कांद्याचे भाव या ठिकाणी कमी होणार का, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. रब्बी कांदा लागवड 70,000 हेक्टरने वाढली, त्यामुळे कांद्याच्या भावात या ठिकाणी घसरण होऊ शकते का, त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. संपूर्णपणे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा तर चॅनल नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. असं करू शकता, रब्बी कांदा लागवड 70,000 हेक्टरने वाढली, जाणून घ्या परिणाम काय, दर पडण्याची भीती. राज्यात होणारी रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेत 70,000 हेक्टरने वाढून 5.34 लाख हेक्टरवर गेली आहे. रब्बी हंगामात 106 लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता फक्त 3100 लाख टन असल्यामुळे आणि निर्यात धोरणाने सातत्य नसल्याने यंदाही दरात मोठी पडझड होऊन कांदा कोंडी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, धुळे, जळगाव, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, नंदुरबार आणि लातूर या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यात जानेवारी अखेर 5.34 लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. गतवर्षी 4.65 लाख हेक्टरवर लागवड झाली होती. गतवर्षीच्या तुलनेने जानेवारी अखेर 70,000 हेक्टरने कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. रब्बी कांदा लागवडीतून 106.8 लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यात या ठिकाणी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषध वनस्पती मंडळ, महाराष्ट्र राज्य एकंदरीतच कृषी प्रकल्प, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प, पोखरा अशा अनेक योजना आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या कांदा निर्यातीवर 20% निर्यात शुल्क लागू आहे. शिवाय कांदा निर्यात धोरणात सातत्य नसल्याने कांदा दरात पडझड होऊन यंदाही कांदा कोंडी होण्याची भीती सध्या तरी व्यक्त केली जात आहे. लागवड 6 लाख हेक्टरवर जाणार असल्याची माहिती आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारावरच्या अपडेट्स. तोपर्यंत ते थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.